नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत इको प्रिंट कसे करायचे ते शेअर करणार आहे. साधारणतः इको प्रिंट म्हणजे नैसर्गिक फुलाचा, पानाचा जसाच्या तसा ठसा उमटवणे कागदावर किंवा कपड्यांवर. तर मी हे इको प्रिंट अगदी जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यापासूनच बनवलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो कपडा यूज करणार आहोत तो भिजू घालायचा आहे तुरटीच्या पाण्यामध्ये. तर जास्त पाणी काय घ्यायचं नाही, जेवढा कपडा भिजेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुरटी मिक्स करायचे आहे. चांगली तुरटीचे 2-3 खडे त्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं ते. एकदा का तुरटी त्याच्यामध्ये मिक्स झाली की मग आपल्याला जो आपण ज्याच्यावर इको प्रिंट करणार आहोत तो कपडा भिजत घालायचा आहे. तर मी रुमालावर इको प्रिंट करणार आहे. तर पांढऱ्या रंगाचा मी इकडे रुमाल घेतला आहे आणि तो तुरटीच्या पाण्यामध्ये मी अर्धा ते पाऊण तास भिजत घालणार आहे. अर्धा तास ठेवला तुम्ही तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे मी तो भिजत घातला होता. कपडा भिजेपर्यंत आता जे आपल्याला पानं फुलं लागणार आहेत तर ते घ्यायचे होते. तर आता जेवढे अवेलेबल आहेत आमच्या परिसरामध्ये तेवढे मी पानं फुलं घेणार होते. तर हे आहे सीताफळाचं झाड. मी सीताफळाची कवळीच पानं घेतली होती आणि ती घेतल्याच्या नंतर आम्ही परत बाहेर दुसरीकडे गेलो आणि आंब्याची कवळी पाने तोडून घेतली. कोवळ्या पानाचा जास्त रंग येतो. म्हणजे इको प्रिंट जे तुम्ही इंग्रेडियंट्स घेणार आहात ते तुमच्या कपड्यावर उमटेल की नाही हे कसं ओळखायचं. तर तुम्ही जे पानं फुलं घेणार आहात तर ते अगोदर हातावर असं चुरगळून बघायचं. त्याचा जर थोडासा कलर तुमच्या हाताला आला की त्याचं इको प्रिंट छान प्रकारे होईल असं समजलं जातं. तर मी कोवळी पानं घेतली होती. त्याच्यानंतर आंब्याची पानं घेऊन झाले की कण्हेरीची घेतली होती. आणि या झाडाला काय म्हणतात मराठीमध्ये मला माहिती नाही, पण ह्याचं पण इको प्रिंट छान येतं कागदावर देखील आणि कपड्यावर देखील. तर ही पण पानं मी घेतली होती लाल. ह्याच्यामध्ये अजून एक रंग असतो. ह्या झाडाला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि ही पानं घेतली. ही पानं घेऊन झाले की आम्ही परत दुसरीकडे गेलो होतो. कारण वेगवेगळे पानं फुलं घेतली ना की इको प्रिंट खूप छान दिसतं. पानं घेऊन झाले की मग जवळच आम्हाला म्हणजे त्याच झाडाच्या शेजारी गुलाबाचं झाड होतं. तर मी फर्स्ट टाईम ते गुलाबाच्या पानापासून इको प्रिंट बनवणार होते. कशी होणार ते पण मला माहिती नाही, पण मी घेतले होते त्याची पानं. गुलाबाचे घेतले. तोडताना खूपच अवघड जात होते कारण त्याला काटे असतात. आणि झेंडूचं पण होतं. झेंडूचे पण 5-6 पानं मी घेतली असतील, जास्त घेतली नाही. कारण मी पहिल्यांदाच पानापासून इको प्रिंट बनवत होते. ह्याच्या अगोदर मी फुलापासून इको प्रिंट केलं होतं. त्याचा शॉर्ट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे. जर मन झालं तर तुम्ही तोही बघू शकता. तर एवढे सारे मी फुलं आणि पानं घेतले होते. पानच जास्त होते, फुलांचं प्रमाण खूप कमी होतं. तर ह्याच्यामध्ये मी फक्त जास्वंदाची फुलं घेतली होती. बाकीची सगळी पानं होती आणि एवढं तोडून घरी आणलं होतं. आणि तोपर्यंत आपला जो रुमाल होता तो पण चांगला भिजला होता तुरटीच्या पाण्यामध्ये. आणि मग आता पाणी उकळायला ठेवायचं होतं. चूल पेटवली. उशीर खूप झाला होता. सगळं काम आवरल्याच्यानंतर आम्ही हे इको प्रिंट करत होतो. तर चूल पेटवली, त्याच्यावर पातेलं मांडलं, त्याच्यामध्ये आम्ही आंघोळीचं पाणी तापायला ठेवतो तेच, आणि पाणी उकळायला ठेवलं होतं. आपण हे स्टीम करणार आहोत त्यामुळे जोपर्यंत पाणी उकळा येतोय तोपर्यंत जे पानं आणलेत ते मस्त हव्या त्या आकारात, हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही त्या कपड्यावर आथरून घ्या. तर मी इकडे खूप सिंपल अशा पद्धतीने हे आथरून घेत होते. तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता.
पानं फुलं व्यवस्थित ठेवून झाल्याच्या नंतर जाड वस्तूने, मी तरी इथे वरवंटाच घेतला होता, तुम्ही जे हॅमर असतं हातोडी त्याने पण करू शकता, दगडाने ठेचू शकता, तर मी ते वरवंट्याने मस्त त्याला प्रेस करत होते, जेणेकरून तो जो पानाचा फुलाचा कलर आहे तो प्रॉपर व्यवस्थित आपल्या कपड्याला लागेल आणि जी प्रिंट आहे ती खूप छान उमटेल. तर तुम्ही बघू शकता प्रेस केल्याच्या नंतर कुठे कुठे असे निळसर हिरवेगार असे डाग दिसतात, तर ना ते स्टीम केल्याच्या नंतर अजूनच खूप छान दिसणार होते. तर छानपैकी असं तिथं प्रेस करून घेतलं. ह्याच्यामध्ये माझ्या भावाने पण मला खूप जास्त मदत केली होती इको प्रिंट बनवण्यामध्ये, कारण व्हिडिओ शूट आणि बरीचशी कामं तो करत होता, तर त्याचा पण याच्यात खूप मोठा सहभाग होता या इको प्रिंटमध्ये. तर अशा प्रकारे ती प्रिंट आहे ती छानपैकी अशी कपड्याला आली होती. आणि प्रेस करून झाल्याच्या नंतर काहीतरी म्हणजे एखादा लाकडाचा तुकडा किंवा जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते रॅप करून घ्यायचं आहे आणि दोऱ्याने घट्ट बांधून घ्यायचं आहे. तर मी त्याच वरवंट्यामध्ये त्याला जे कपडा होता आपला तो रॅप करून घेतला होता आणि व्यवस्थित गुंडाळून त्याला दोऱ्याने घट्ट असं बांधलं होतं, जेणेकरून आपली जी प्रिंट आहे ती छान प्रकारे आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे घट्ट बांधून घेतलं होतं. पाण्याला उकळी आली होती आणि त्याच्यामध्ये मी एक चाळणी ठेवली होती साऊंडची. जास्त काही साहित्य अवेलेबल नव्हतं स्टीमचं, तर त्याच्यामुळे ती चाळणी ठेवली होती. आणि आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी 1 तास. 1 तासासाठी मी हे चुलीवर ठेवलं होतं. 1 तासाच्या नंतर आपण हे उघडून बघणार आहोत कसं होणार आहे ते. तर साधारणतः आता 1 तास झाला होता. तर 1 तास झाल्याच्या नंतर मी त्याच्यावर जे झाकून ठेवलं होतं ते हळूहळू काढत होते. तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर खूप चेंज झाला आहे असा. तर अशी भीती होती की कशी झाली असेल इको प्रिंट माहिती नाही. तर मी फर्स्ट टाईम एवढं म्हणजे थोडं मोठा प्रोसेसचा व्हिडिओ बनवत आहे आणि पहिल्यांदाच पानापासून कपड्यावर इको प्रिंट करते मोठ्या. तर 5-10 मिनटं ह्याला असंच गार म्हणजे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. 5-10 मिनटात प्रॉपर थंड होतं आणि ते थंड झाल्याच्या नंतर ते उघडायचं. तर चला बघूयाचा रिझल्ट कसा भेटतो ते. तर मंडळी बघू शकता किती छान इको प्रिंट तयार झाली आहे. पानाचे फुलाचे ठसे अगदी मस्त उमटलेत. जेवढे कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत नाही तेवढे रिअलमध्ये खूपच छान दिसत होती ही प्रिंट. आपण ओढण्या किंवा स्टॉल विकत घेतो ना स्कार्फ, त्याच्यावर कसे मिक्स डिझाईन असते तशी डिझाईन उमटली आहे. खरंच खूप सुंदर आणि सुरेख रंग आलेले आहेत. ह्याचा यूज तुम्ही आता ह्याला वाळत घालायचं आणि वाळल्याच्या नंतर थंड पाण्याने धुवून मस्त त्याचा तुम्ही वापरू शकता हा कपडा. तर अशा पद्धतीने आजची इको प्रिंट झाली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.